आणि आता आम्ही वर आलोय. काल ज्या स्टार्टिंग पॉइंटला मी येऊन थांबलेले, जिकडून मी स्नॅक्स घेतले, ते शॉप आहे. आणि ही आमची ट्रॅव्हलर. आणि इथे ना मागे आमची गाडी आहे, समोर कॅफे, तिकडे लंच आहे. मी आज नॉनव्हेज खाणार आहे कारण मी काल परवा तेव्हा अजिबात खाल्लेलं नाही आहे, बाकी सगळ्यांनी खाल्लं आहे. सो आज मी नॉनव्हेज खाणार आहे. आणि आता मी चालले त्याच्या टुवर्ड्स. मी तुम्हाला येताना दाखवलं. अरे बापरे, खूप बॅगा आहेत आतमध्ये. येस, हिअर. सो आपण इथे बसूया. मला वाटतं इकडे बसायला पाहिजे. ये चिकन वाला है ना? हाँ, मैं सोच रही यहीं बैठ जाते हैं. सो आम्ही या चिकन वाले जरा इकडे बसतो. ये भी सब कॉटेज है ना? यस. आणि इकडे समोर एक टेंट व्ह्यू आहे. मग इथे पण कॅम्पिंग साईट आहे, तुम्हाला दाखवतो. दिस इज द कॅम्पिंग साईट. सो आता आपलं जेवण येईल. आपण कॅमेरा ऑनच ठेवूया. चिकन थाली, चिकन थाली. या हाँ, एक मेघा को, बाकी चिकन थाली. यात आहे राईस, चिकन ग्रेव्ही, दाल, आलू की सब्जी, लोणचं, सॅलेड, मिरची आणि पापड. आता हे खाऊन संपते कसे, आधी हात धुवून येते. तर हे आपलं जेवण आलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट ईटिंग. नहीं, चिकन मोमोज और चिकन रोल बोला. सो आता चिकन ग्रेव्ही ट्राय करूया. राईस, चिकन इज माय वाइफ्स. ओके. इट्स नाइस. यम. आता जेवण घेऊ आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू. आता स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. बाय. आणि आता आम्ही चाललोय वॉटरफॉलला. माझी खरं इच्छा नाही आहे जायची. इकडे पाठीमागे आमचं कॅफे, इथे आम्ही जेवलो. हे टेंट्स आहेत आणि ह्या बोट्सने आता रिव्हर क्रॉस करून आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलला. ये. आणि आता जॉन सरांनी मला हात दिलाय. या. पुन्हा एकदा बोट सवारी. Shall I sit there? पीछे. ओके. उधर बीच में. Yahoo! Second boat ride. अरे रे. Don't move. मरा. तू बोला कि मैं बोला? अरे मैं ये बोला कि तूने बोला. तो मैं ये बोला कि मैं नहीं बोला, तू बोला तब मैं बोला. किसने क्या बोला, मुझे नहीं बोला. मैं तो यही बोला ना की तू बोला, मैं नहीं बोला, तो तू बोला. काय कॉन्फिडन्स. या. आणि आता काय झालं, मागे एका मुलीने विचारलं हाउ टू गो, तो माय लेग्स, पैरों से जाना है. मस्त. नाइस यार. ओबीसी इसका क्या आंसर दूं मैं, कैसे जाना है? You tell me, yeah. No खच्चर है यार, no पिट्ठू है यार. To walk ना. जो देवलीना है पीछे, देवलीना हाय करो. हो गया. Come sir, come. आप उतरो. I am the last person to get down. Yeah, and she is scared. I'm not. कौन कर रहा है? अरे. ये मैं जानबूझ के हिला रही थी ताकि देवलीना थोड़ी हिले. Look at Devlina. I will record this whole thing. God. Yes, you can do it, Debbie. Hey, cheater. How's the Josh? Yeah. Let's go. Start walking. आम्ही ना ह्या पाण्याला बोटने क्रॉस करून आता ह्या बाजूला आलोय. इकडून 3 किलोमीटर्सचा ट्रॅक आहे आणि मग तिकडे वॉटरफॉल आहे. सो त्या मध्ये मध्ये काही इंटरेस्टिंग आलं तर करते व्लॉग, नाही तर चालत जाते आणि शेवटी तिकडेच जाऊन व्लॉग करते. टिल एनीवे, स्टे ट्यून. गुड डे. आता आम्ही या वॉटरफॉलला पोहोचलोय आणि हा बघा इकडे आहे वॉटरफॉल. ये.
वॉटरफॉल. वा वा वा. आणि ॲज आय टोल्ड यू आम्ही या वॉटरफॉलला आलो आहे. मी खाली नाही गेले पण मी या पॉईंटवरून पिक्चर्स क्लिक केले आणि ट्रस्ट मी दिस वॉटरफॉल इज सो अमेझिंग. खूप हिलिंग आहे. म्हणजे त्या पाण्याचा पडतानाचा आवाज इतका सूदिंग आहे की काहीच व्लॉग करायची इच्छा झाली नाही. त्यामुळे मी व्लॉग खूप केलेला नाही आहे. पण एकदा तुम्हाला बॅक कॅमेराने पुन्हा दाखवतो. आता इथे मी ब्लॅक टी घेतला आहे आणि सो आम्ही जरा चहाचा आनंद शोध असतो. या सो इकडे मॅगी पण आहे आणि अशी माझी इच्छा होती की मी मॅगी घेऊ आणि इथे खात बसू आणि इथे फोटोज क्लिक करू. कारण मला ना खाली जायची इच्छा नाही आहे. तिकडे बघा खाली इतक्या खाली जायचं आहे आणि माझे पाय इतके दुखत आहेत आय कॅन्ट टेल यू. त्यामुळे मी असा विचार करते की इथूनच मस्त फोटोज घ्यायचे, इथूनच मस्त एन्जॉय करायचं आणि परत जायचं आपल्या रस्त्याला. आणि इकडे हा कॅफे आहे. म्हणजे छोटंसं एक स्टॉल आहे. इकडे तुम्हाला मॅगी, पायनॅपल चिप्स, पाणी, कोल्ड्रिंक्स सगळं मिळेल. अँड हॅट्स ऑफ टू देम की ते अशा आयसोलेटेड प्लेसवर तुम्हाला एवढं सगळं प्रोव्हाइड करतायत. त्यामुळे त्यांच्याशी बार्गेनिंग करू नका. त्यांचे जेवढे होतील तेवढे देऊन टाका. कारण ते काय हाऊस म्हणून नाही करत आहे. ते फक्त एक बेसिक नीड त्यांची पूर्ण व्हावी, बेसिक गरज पूर्ण व्हावी म्हणून ते हे सगळं करतायत. सो आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. आता आमच्या ग्रुपचे सगळे वर आलेत, हे सगळे खाली गेलेले. सो आता ह्या पॉईंटला जिकडे मी माझे सोलो फोटोज काढलेत ना तिकडे ग्रुप पिक काढणार आहोत. सो आता मी चालले पुन्हा खाली आणि ह्या वॉटरफॉलवरून आम्ही आता चाललो आहे परत. अँड आय टेल यू, तुम्ही मेघालयला आलात ना तर सगळे पॉईंट्स एक्सप्लोअर करा, एकही पॉईंट सोडू नका. आय एम व्हेरी हॅपी. मी इकडे येणार नव्हते पण माझ्या कॅप्टन आणि जॉन सरांनी सांगितलं की प्लीज कम आणि मला वाटतं मी आले ते खूप बरं झालं. आता आपण निघूया इकडून आणि हा आपल्या अख्ख्या ट्रिपचा लास्ट पॉईंट होता. ह्यानंतर ट्रिप संपली आहे. आता आपण शिलाँगला जाणार, तिकडे हॉटेलमध्ये स्टे करणार आणि तिकडून उद्या माझी फ्लाईट आहे घरी यायला परत. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. आता आपण ह्या लेककडे आलोय फायनली. ती एक बोट चालली आमची आणि आमच्या कॅप्टनची आम्ही वाट बघतोय. तो आला की मग आम्ही दुसऱ्या बोटने जाऊ किंवा तीच बोट परत येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. कारण एकच आहे माणूस रोईंगवाला, ती दुसरी बोट तिकडे पार्क्ड आहे. सो आय थिंक तोच बोटवाला पुन्हा येईल आम्हाला घ्यायला. येस. नहीं उसका मैं करूँ लिमिट डोंट वरी. पीछे देख, पीछे देख. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. तर आता मी अंघोळ करून आले. ॲक्च्युली आज आमचा लास्ट डे आहे ट्रिपचा आणि इथून आम्ही उमियम लेकला जाणार आहोत. सो आता मी रेडी होते. वर ब्रेकफास्ट सुरू झाला आहे. म्हणजे 8:30ला आम्हाला ब्रेकफास्ट कॉल असतो. सो आता 8:30 झालेत. वर ब्रेकफास्ट सर्व झाला आहे. मी पण रेडी होऊन वर जाते. आम्ही 2nd फ्लोअरला आहोत आणि 4th फ्लोअरला डायनिंग एरिया. तुम्हाला आठवतं फर्स्ट डेला ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही होतो ना, जिकडे मी तुम्हाला पूर्ण सर्वे दिलेला, सगळं दाखवलेलं की इथे बसायला जागा आहे, बाहेर बसायला जागा आहे, त्याच हॉटेलमध्ये आम्ही परत आहोत. सो आता तिकडे 4th फ्लोअरला आम्ही जाणार आहोत जरा वेळाने. म्हणजे माझी रूम पार्टनर चालली आहे. मी जरा 5 मिनिटं अजून लागणार आहेत मला रेडी व्हायला. रेडी होते आणि मी पण वर जाते आणि खाते, काहीतरी हलकं खाणार आहे. अँड दॅट्स इट. मला खूप मजा येते. आज मी घरी जाऊन झोपणार. वाव. आणि आता मी रेडी झाले. सो 4th फ्लोअरवर जाते, ब्रेकफास्ट करते, चावी घेतली आणि ऑर्डर. बाकी सगळे गेलेत वर, फक्त मी राहिलेली. सो जाते. आज ना माझ्या फेसवर थोडी स्वेलिंग पण आली आणि फेस एकदम ड्राय झाला आहे. काही कळत नाही आहे पण ठीक आहे, होईल जरा वेळाने सेटल. हा आहे माझा आजचा नाश्ता. आज फायनली जाऊन मी काहीतरी खाणार आहे. अँड हे खाल्ल्यानंतर आम्ही निघणार हॉटेलमधून.
ब्रेकफास्ट. आणि आता आम्ही निघतोय. मी रूमच्या बाहेर आले, लिफ्ट बोलवली आहे. लिफ्ट आली की मी खाली जाणार. आम्हाला असे बॅग्स बाहेर ठेवावे लागतात म्हणजे ते उचलून लोड करतील ट्रॅव्हलरमध्ये. आता लिफ्ट आली की खाली जाऊ. आणि आता आम्ही निघतो इकडून टुवर्ड्स उमियम लेक आणि तिकडून एअरपोर्ट. ये आज रात्री घरी जाणार, घरी जाऊन झोपणार. येस. आणि उद्या शूट करणार. वाव नाईस. आणि हे आमचं हॉटेल होतं वर. हॉटेलचं नाव आहे जॅनेरिया. आणि इकडे आमची ट्रॅव्हलर आहे. मी चालले खाली. माझे पाय इतके दुखत आहेत मी काही सांगू शकत नाही तुम्हाला. खूप पाय दुखत आहेत. आता आम्ही आलो आहे उमियम लेकच्या पॉईंटला. इकडे मागे तुम्ही बघू शकता लेक आहे. सी. आणि तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते सगळं. उमियम लेक. आता आम्ही उमियम लेकच्या सेकंड पॉईंटला आलो आहे. इकडे आम्ही ना जरा चहा घेतो ह्या स्टॉलवरून. ब्लॅक टी. इकडे मॅगी, फ्रूट्स, चहा सगळं मिळेल तुम्हाला. मोमोज सगळं. सो जॉन सर इज गिविंग मी दिस चाय. थँक्यू. सो इथे ह्या मावशी फ्रूट्स कट करून ठेवतात. पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज सगळंच आहे त्यांच्याकडे. सो तुम्हाला फ्रूट्स मिळतील, सगळंच मिळेल खायला. आणि आता जरा लेकचा व्ह्यू बघूया. आता इथे ना मी पायनॅपल घेतलंय खायला आणि एक गुआवा ड्रिंक घेतलंय. बस दॅट्स इट. इथे असं काही खूप फिरायला नाही आहे. मागे लेक आहे जी मी तुम्हाला हाय पॉईंटवरून पण दाखवलेली. दॅट्स इट. इथे काही खूप फोटोज वगैरे नाही काढत आहे. आता इथून डायरेक्टली जाणार, बहुतेक लंचला थांबणार. आता उमियम लेकवरून आम्ही परत चाललोय गाडीत. इथे गाडी आहे आणि हे होतं फायनल डेस्टिनेशन. आमचं ट्रिप संपलेली आहे. आता आम्ही चाललोय एअरपोर्टला. आणि आता ना आम्ही एका लोकेशनला उतरलो आहे. इथून एअरपोर्ट 1 मिनिटवर आहे. इकडे आम्ही जेवायला चाललो आहे. एअर विंग्स प्युअर वेज रेस्टॉरंट. आणि इकडून जेवून ना चहा पावडर विकत घेणार आहे मी. मागे ना टी शॉप आहे, आसाम टी. सो मला ॲक्च्युली ट्राय करायची आहे. सो मी घेणार आहे एक चहाचं पॅकेट. अँड ॲज यू ऑल नो आय एम अ टी लवर. तर मी चहाचं पॅकेट घेणार. आणि आता ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही चाललो आहे. गेले सगळे पुढे. आणि हे आहे रेस्टॉरंट. जॉन सरांचा बर्थडे होता. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला ट्रीट दिली. पण आता त्यांच्यासाठी हे बर्थडे सेलिब्रेशन. डोंट क्राय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. वेट 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 वेट. Happy birthday to you. Happy birthday. Rahul, sir को खिलाओ ना. It's your. First you. Woohoo! Nice. शूट करिए हम दोनों को वीडियो. हाँ ये भी पक्का. हाँ पूछ रहा है. वो काफी प्यार तो दे रहा है कि फेस पे लगाओ. ये बदमाश. Is it good? एक मिनट इधर. Happy birthday. जॉन सरांचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. केक इतका अमेझिंग आहे. ओ गॉड. भैया फ्लाइट है अपनी. यम. भैया तो ताना
भैया टॉर्च मार रहे हैं। भैया टॉर्च मार के जल्दी ऑर्डर करने जल्दी आ जाएगा। मुझे भी खिला। मुझे इंडियन थाली। तुमको खिलाओ। Should I hold it? नो ओके। भूखे होते भूखे कभी। ए मौली, I miss you. ए मगले I'll miss you. आया. सो हे माझं आलेलं आहे. या आलू पराठा विथ दही आ गया है ये. बघूया आलू पराठा कसा आहे टेस्ट मध्ये. गरम आहे. मैडम प्लीज अपनी राधा दीदी, मेघा और तुषार जो की बहुत शाय है. आता आम्ही जेवून निघालोय. आता गाडीत बसणार आणि सरळ एअरपोर्ट, कारण उशीर झालाय. आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय. इथे बॅग्स अनलोड होत आहेत. हे सगळ्यांचं सामान इथे समोर माझी बॅग आहे. तर आता ना फ्लाईट डिले झाली आहे माझी. 5:55ची होती, आता 6:30, म्हणजे 40 मिनटं 35 मिनिट्स डिले झाली आहे. पण ह्याच्यापेक्षा जास्त डिले नाही झाली पाहिजे, कारण उद्या माझं शूट आहे आणि मला वेळेत घरी पोचून झोपायचं आहे. हो गॉड, कसं होईल मला माहीत नाही, पण होईल, चांगलंच होईल. माझी बॅग आणि आता ना सिक्युरिटी चेक इन झालं आहे, म्हणजे सॉरी ह्याची सिक्युरिटी स्कॅनिंग झाली आहे बॅग्सची. आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स द काउंटर, कारण मला बोर्डिंग पास घ्यायचा आहे. ह्याने ऑनलाईन चेक इन केलं आहे, पण मला रेंजच नव्हती खूप दिवस माझ्या फोनला. सो त्यामुळे मग मी नाही करू शकले. आणि आज म्हटलं आता चाललोच एअरपोर्टला, तर कुठे चेक इन बिकिंग करत बसायचं ऑनलाईन. सो चालले मी आता टुवर्ड्स द काउंटर. बॅगचं वेट एक्सेस होतं, म्हणजे 17 किलो आणि काहीतरी, तर तिने मला अलाव नाही केलं. आणि इकडे ना तिकडे सिक्युरिटी चेक करायचं, तिकडे लॉक करायचं आणि परत मागे जायचं, कट करायचं, परत सगळं सामान काढायचं. मी इतकी दमले यार, सिरियसली. आता इकडे पण लाईन, बोर्डिंग क्यूमध्ये आहे मी. दिस इज माय बोर्डिंग कार्ड. एअरपोर्टला इतकी गर्दी आहे, म्हणजे मी एक्सपेक्ट कधीच केलं नव्हतं की गुवाहाटी एअरपोर्टला इतकी रश असेल. साधारण अख्खं स्टेशन म्हणते, सॉरी अख्खं एअरपोर्ट फुल आहे, बसायला पण जागा नाही आहे. आणि आता फायनली बोर्डिंग सुरू झालं आहे. मी म्हटलेलं ना माझी फ्लाईट डिले झाली आहे, सो 35 मिनिट्सचे डिले झालेली, पण थँकफुली टचवूड आता वेळेवर आहे. म्हणजे जी डिले झालेली ना त्या वेळेत बरोबर फ्लाईट आली आहे. आता ना आम्ही त्या बसमध्ये आहोत, जी बस आपल्याला फ्लाईटपर्यंत सोडेल. आणि फ्लाईट 6:30ला फ्लाय होणार होती, पण ती आता नाही होऊ शकत, कारण आत्ताच 6:30 वाजले, तर मी अजून फ्लाईटमध्ये नाही आहोत. तर बहुतेक अजून 15-20 मिनिटांनी फ्लाईट फ्लाय होईल असं मला वाटतं, म्हणजे टेक ऑफ करेल. पण फायनली आम्ही आता फ्लाईटमध्ये बसणार आहे, ह्याची खूप खुशी आहे मला, कारण आता मी एअरपोर्टला थांबून खूप बोर झाले. माझ्यासोबत शुभंकर आहे. शुभंकर आहे का? ही वॉज विथ मी ऑन ट्रिप अँड ही इज ऑल्सो गोईंग टू मुंबई. आणि बस दॅट्स इट. आता फ्लाईटमध्ये बसून तुम्हाला भेटते. बाय. आणि इकडून आपल्याला जायचं. आता ही फ्लाईट आहे, आता बोर्ड करतोय आपण फायनली इन द फ्लाईट. मी फ्लाईटमध्ये बसले. आय एम व्हेरी 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 हॅपी. आता घरी जाणार, आरामात झोपणार आणि उद्या शूट आहे, शूटला जाणार. बॅक टू रुटीन लाईफ. आणि मेघालय ट्रिप एक नंबर होती, खूप मस्त होती. सध्या माझ्या बाजूला कोणी आलेलं नाही आहे, पण येतील मला माहिती आहे. आणि मला ही सीट मिळाली आहे. जस्ट ब्लॉगिंग अँड देन यू जस्ट थँक्यू. सो आता काय झालं माहिती आहे, माझी ना सीट मागे होती 26F, मी तुम्हाला दाखवली राईट. पण एक दादा आले, म्हणजे एक माणूस आला आणि त्याने विचारलं की वुड यू माइंड स्विचिंग द सीट, इट्स अ विंडो सीट. म्हटलं ओके नो प्रॉब्लेम. आणि मला विंडो सीट मिळाली. येस. म्हणजे माझ्या मनात असं काहीच नव्हतं की मला विंडो सीट किंवा काय, मला फक्त एवढं होतं की फ्लाईटमध्ये बसा आणि घरी जा. पण मला त्यांनी एक्सचेंज करून ही विंडो सीट दिली. सो आय एम व्हेरी हॅपी. लँड केलं आहे. माझे कान एकदम जाम झाले, पूर्ण बंद आणि इतके दुखत आहेत. आय कॅन्ट टेल यू.
पण काही ऑप्शन नाही आहे. आता हे कान थोड्या वेळाने ऑटोमॅटिक उघडतील आणि बहुतेक आम्ही लँड केलं आहे टर्मिनल 1वर आणि आमचं सामान मिळणार आहे बेल्ट नंबर 2वर. सो ते सामान कलेक्ट करते आणि घरी जाते डिरेक्टली. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे 24 जानेवारी 24 जानेवारी आणि काल माझी ट्रिप संपली आहे. काल मी लास्ट ब्लॉग केलं ते एअरपोर्टलाच आणि त्यानंतर माझी हिंमतच नव्हती. मी इतकी रमलेले ना. मग आता जरा बॅग ओपन करते. बघा हे बॅगचं सील आहे, हे कट करते आणि बॅगमध्ये खूप कपडे जे धुवायचे ते सगळं काढायचं आहे आणि जे कपडे यूज नाही झालेत ते पुन्हा कपाटात लावायचे. आणि आज माझं शूट आहे, 11 वाजता माझा कॉल टाईम आहे. सो जरा मी आवरून घेते आणि हा व्लॉग आता आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी अँड गणपती बाप्पा मोरया.